आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। घोड नदीवरील बंधाऱ्यालगत बसविण्यात आलेल्या तब्बल 25 विद्युत पंपाच्या केबल सोमवारी दिनांक 1 रोजी पहाटे चोरीला गेल्याने सुमारे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ऐन उन्हाळ्यात पिकांना पाण्याची नितांत गरज असताना ही घटना घडल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। काठापूर बुद्रुक येथील घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या मोठ्या बंधाऱ्यातून काठापूर बुद्रुक, लाखनगाव, पोंदेवाडी आणि पारगाव परिसरातील शेतकरी सिंचनासाठी पाणी उपसा करतात। या ठिकाणी सुमारे 85 विद्युत पंप कार्यरत असून मोटारच्या खोक्यापासून मोटारीपर्यंतच्या केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे। त्यामुळे 25हून अधिक शेतकऱ्यांचे प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। सध्या कांदा आणि भाजीपाला पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे। त्यातच केबल चोरीमुळे सिंचन बंद पडल्याची वेळ आली असून उभे पीक जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही 5 वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे शेतकरी संतप्त झाले असून पारगाव कारखाना पोलीस ठाण्याने तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। आज या ठिकाणी काठापूर नदीच्या जवळजवळ 15 ते 20 मोटरांच्या केबला चोरी गेलेल्या आहेत। आज मध्यरात्री ह्या चोरी गेल्यात आणि वारंवार या ठिकाणी कित्येक वेळा अशाच प्रकारच्या केबला गेल्यात। नेमकं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं शेतकऱ्यांना अडचणीत येते आणि 5-5, 10-10 हजार रुपयाचे पुन्हा केबले आणावं लागतात। तरी या गोष्टीमध्ये पोलीस खात्याने आतापर्यंत फारसं त्यांना काही यश मिळालं नाही, कुणी एकही चोर सापडलेला नाही। तरी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष वेधून कसे चोर पकडता येतील याचा विचार करावा, अशा प्रकारची विनंती काठापूर सर्व मोटरधारकांच्या वतीने मी करतो। त्यामध्ये सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अडचणीची आहे। कांद्याला बाजारभाव, कोणत्याही मालाला बाजारभाव नाही, त्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत असताना अशा प्रकारचं संकट शेतकऱ्यावर ओढवते। तरी ह्या गोष्टीचं सर्व खात्यांनी दखल घ्यावी अशा प्रकारची विनंती मी शेतकऱ्यांमार्फत करतो। काठापूर बुद्रुक येथे नदीवरच्या मोटरींच्या केबल चोरी गेलेले आहेत। तरी असं बरेच दिवस चालले, वारंवार नुकसान होती, याच्यावर थोडं लक्ष टाकावं नाही का। तरी 25 मोटरांचे गेलेले आहेत। तरी साधारण तरी 4 हजाराच्या मोरच म्हणायला लागेल। हा, लाखभर रुपयाचं नुकसान झालं असं। आपल्या काठापूर बुद्रुक येथील नदीवरील केबलची रात्री चोरी झालेली आहे। ह्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहे। दरवर्षी या केबलच्या चोरीच्या घटना घडत आहेत। तरी पोलीस प्रशासनाने यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याचा तोडगा लावावा। साधारणतः 25 ते 30 मोटरच्या केबली गेलेल्या आहेत। एक केबल पकडली तर 15 हजाराच्या दरम्यान, 10 ते 15 हजार। नुकसान आता 15 हजार म्हणजे 4 ते 5 लाखाचं नुकसान आहे जवळपास।